राष्ट्रीय हिंदू संघटन जळगाव वीर महाराणा प्रताप यांची 486वी जयंती उत्साहात साजरी। जळगाव बहिणाबाई उद्यान जवळील शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय हिंदू संघटन जळगावचे कार्यकर्ते यांनी पूजन करून अभिवादनपर मानवंदना दिली। प्रारंभी संघटनचे पदाधिकारी श्रीमती विद्या राजपूत यांनी प्रतिमा तथा महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला। संघटनचे जिल्हाध्यक्ष तथा सदस्य राष्ट्रीय परिषद सुरेश वाघ, आदरणीय नागराज महाजन अध्यक्ष निगराणी समिती, राजेंद्र बारी उपाध्यक्ष निगराणी समिती, योगेश जी बाविस्कर अध्यक्ष चयन समिती, उपाध्यक्ष ओमप्रकाश जोशी, राजेश जी बंसल महासचिव, उपाध्यक्ष बंटी लोहार, मोहित सोनी, मंत्री डॉक्टर नितीन पाटील, कमल किशोर जी जाजला आदी कार्यकर्त्यांनी पूजन करून अभिवादन केले। संघटनेच्या महिला पदाधिकारी श्रीमती विद्या राजपूत यांनी शूरवीर महाराणा प्रतापजी यांचे जीवनातील काही थरारक प्रसंग सांगितले, तर राजेंद्र बारी यांनी शूर महात्म्यांची बलिदान गाथा सर्वांसमोर मांडली। सुरेश वाघ यांनी पारतंत्र्याच्या काळ व त्यावेळी स्वातंत्र्यासाठी चळवळ, हिंदुत्वाचा लढा देण्यासाठी हुतात्मे झाले। हिंदुत्वासाठी अखंडपणे लढा देऊन ज्यांनी आपले प्राण्याचे बलिदान केले अशा शूरवीर महाराणा समवेत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, चंद्रशेखर आझादजी, विवेकानंदजी अशा अनेक हुतात्म्यांचे स्मरण करून आदरांजलीपर 2 विशद केले। शेवटी हिंदू धर्माचे राष्ट्रीय हिंदू संघटनेचे प्रतिज्ञा म्हणून शूरवीरांचा जयघोष करण्यात आला। शिवाजी महाराज आणि आपले महाराणा प्रतापजी यांचं खूप मोठं बलिदान आहे, म्हणून आपण आज आणि एक आपलं हिंदू राष्ट्र म्हणून उदयास आलेला आहे। त्यामुळे जेवढंही बोललो आपण राणाजीबद्दल खूप कमी आहे, तर आपलं सर्वांचं खूप धन्यवाद। आपण आलात भगवान विष्णु मंगलम देवध्वजा मंगलम जिनका वाहन श्वेत कमल जिनके नेत्र सदा जो सुबह अर्थात उनके भंडार है, ऐसे प्यारे विष्णु हम सबका कल्याण करें। ओम शांति शांति शांति।